आवाज येतो का सर्वांना? स्क्रीन शेअर होत आहे. स्क्रीन शेअर केलेलं आहे आजच्या टॉपिकची. So I'll start the today's lecture. The topic of today's lecture is the chelates in coordination compound. याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं की हाऊ टू फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा फॉर्मेशन होतो किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सची जॉमेट्री ही जी असते ती जॉमेट्री कशी येत असते, त्याचा हायब्रिडायझेशन काय असते, मॉलिक्युल्स ऍक्च्युअल हायब्रिडायझेशन कशा असते, त्याच्यातला बॉन्ड अँगल किती असतो हे आपण काय केलं कालच्या लेक्चर मध्ये जवळपास संपवलं होतं. त्यामध्ये टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसचे काही एक्झाम्पल पाहिले, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसचे एक्झाम्पल पाहिले. त्याच्यानंतर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस सुद्धा काय केले आपण एक्झाम्पल पाहिले होते. When square planar geometry is acquired by the molecule or when tetrahedral complex is formed. Why this happen? Because due to the presence of the ligand. The ligand is strong field ligand and the due to the presence of strong field ligand and the weak field ligand. This topic is already covered in yesterday's lecture. So we are study the today's topic, that is chelates in coordination compound. So first of all, what is mean by chelates? Chelates म्हणजे काय आपण हे पाहता. Chelates ची डेफिनेशन पाहता सुरुवातीला आपण. Definition: a chelates is formed upon the reaction of metal ion. See, once again I repeat here. A chelate is formed upon the reaction of metal ion and a substance containing two or more group with electron donor property such that one or more rings are formed. Such that one or more rings are formed as a result of that reaction. This is called as the chelates. Meaning सांगतो काय आहे याचं. A chelate is formed upon, समजा chelate कधी फॉर्मेशन होते, when chelate is formed when the central metal atoms जेव्हा एखाद्या सबस्टन्स सोबत एखाद्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होतो, त्या मॉलिक्यूल मध्ये इलेक्ट्रॉन डोनर प्रॉपर्टी असते किंवा इलेक्ट्रॉन डोनर प्रॉपर्टी असते किंवा एक इलेक्ट्रॉन डोनर प्रॉपर्टी असते. आणि इलेक्ट्रॉन डोनर प्रॉपर्टी असल्यामुळं then there is formation of the ring. And this ring compound is called as the chelates. तर सोप्या भाषेमध्ये सांगतो, ज्यावेळेस एखादा सेंट्रल मेटल ऍटम्स हा बायडेंटेड लिगॅंड्स किंवा बायडेंटेड, ट्रायडेंटेड, टेट्राडेंटेड, पेंटाडेंटेड, हेक्साडेंटेड लिगॅंड सोबत का होतो, रिएक्ट होतो, then there is formation of the ring like compound. तिथे काय होते, मग ring like compounds तयार होत असतो आणि this ring like compound is called as the chelates. तेच आपल्याला डेफिनेशन मध्ये कसं सांगितलं आपण, a chelate is formed, म्हणजे चिलेट कसा फॉर्म होतो, chelate is formed upon the reaction of the metal ions and a substance containing two or more groups with electron donor property असेल एखादा ग्रुप and such that one or more rings. मग तिथे काय होतं, एक किंवा एक पेक्षा जास्ती तिथे रिंग्स फॉर्मेशन होतं. formation of one more rings are formed as a result of that reaction and this product is called as the chelates म्हणत असतो आपण. फॉर एक्झाम्पल मध्ये पाहू आपण किंवा एक्झाम्पल मध्ये पाहता येईल आपल्याला काय. फॉर एक्झाम्पल दिस इज द लिगॅंड इथिलीन डायमाइन. पाहता हा एक लिगेंड आहे, इथिलीन डायमाइन. या लिगेंडचं काय नाव आहे, हा लिगेंड आहे, याचं नाव आहे इथिलीन डायमाइन. इन दिस इथिलीन डायमाइन two molecules having the electron donor property. The first molecule is this, याला आपण फर्स्ट नाव देऊ, याला म्हणतो आपण NH2 ग्रुप. आणि याला हा सेकंड ग्रुप आहे, याला म्हणू आपण NH2 ग्रुप. हे दोन ग्रुप आहेत त्याच्यामध्ये इथिलीन डायमंड मध्ये दोन ग्रुप आहेत की ज्याच्यामध्ये त्यांची इलेक्ट्रॉन डोनर प्रॉपर्टी आहे किंवा इलेक्ट्रॉन डोनेशन करून ते सेंट्रल मेटल ऍटम सोबत काय करतात, बॉन्डिंग फॉर्मेशन करतात. मग ज्यावेळेस NH2 याचं स्ट्रक्चर जर पाहिलं आपण या इथिलीन डायमाइनचं, then we are clearly observed that it consists of NH2 CH2 CH2 NH2 group. NH2 CH2 CH2 NH2 group.
In these two functional group is present, one is NH2 and another is NH2. Both NH2 groups having electron donor property and they donate the electron pair to the central metal atoms and then there is formation of the bond. So in this molecule one NH2 group donate the electron pair to the platinum, then there is formation of the one bond, and another NH2 molecules donate the lone pair of electrons to the platinum, then there is formation of the another bond. In this way, there is formation of the, when this two group is attached to the platinum, that times there is formation of the ring-like structure. See here in this structure, we are observe the ring-like compound or ring-like structure. Here is the formation of the ring-like structure. I will show you how it is formed. नाही केलं करतो थांब ना एक मिनिट बर लेक्चर झालं की करतो लगेच सो इन दिस फॉर्मेशन हे बघा इथे एक रिंग लाईक कंपाऊंड काय झाला इथं फॉर्मेशन झालं काय इथं रिंग लाईक कंपाऊंड काय झाला फॉर्मेशन झालं this ring like compound or this ring like structure is called as its chelates याला काय म्हणायचं याला म्हणायचं चिलेट्स लक्षात मग मग काय होईल इथं when central metal atom ha central metal atom platinum when central metal atom is react with the ethylene diamine or a electron donor property groups किंवा इलेक्ट्रॉन डोनर प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये आहे तशी ग्रुप्स काय होतील त्याच्यासोबत काय होतील रिॲक्ट होतील आणि तिथं काय होईल एक रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्मेशन होईल किंवा रिंग लाईक स्ट्रक्चर तिथं फॉर्मेशन होईल आणि ह्या रिंग लाईक स्ट्रक्चरला काय म्हणतात दिस कॉल्ड ॲज द चिलेट्स अ चिलेट इज अ फॉर्म अपॉन द रिएक्शन ऑफ द मेटल आयन्स and a substance containing two or more groups with electron donor properties such that one or more rings are formed as a result of the reaction and it's called as the chelates. I think the definition is clear. Definition clear झाली असेल तुम्हाला की what is meant by chelates. आता त्यानंतर चिलेट्स नेमकं काय आहे किंवा चिलेट्स काय आहे पण हे पाहू आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये Pata, Morgan and Drew. This is the name of the scientist. Morgan, one of the scientists, and Drew, the another scientist. Morgan and Drew in 1920 proposed the terms chelates. मग हे मॉर्गन आणि जे सायंटिस्ट आहेत यांनी काय केली पहिल्यांदा चिलेट्स हे नाव शोधून काढलं किंवा चिलेट्सची टर्म शोधून काढली मग चिलेट्स कशाला म्हटलं त्यांनी की फॉर सायक्लिक स्ट्रक्चर जे काही सायक्लिक स्ट्रक्चर असेल त्याला काय केलं आपण चिलेट्स म्हटलेलं चिलेट्स म्हणजे काय रिंग लाईक कंपाऊंड जिथं गोल रिंग तयार झाली या सेंट्रल मेटल ऍटम सोबत लिगँडची त्याला काय म्हणायचं चिलेट्स म्हणायचं असं त्यांनी काय केलं पहिल्यांदा मॉर्गन अँड ड्र्यू इन 1920 proposed the terms chelates for a cyclic structure. The terms chelates is derived from the Greek words. आता ही जर आपण चिलेट्स जी टर्म जर आपण पाहिल्या सर ही टर्म्स चिलेट्स काय आहे कुठून आलेली आहे तर ही टर्म्स चिलेट्स कशापासून आलेली ग्रीक वर्ड्स आहे हा चिलेट्स जे नाव आहे हे ग्रीक नाव आहे आणि याची मिनिंग होती चिली किंवा चिली ऑर द चिरोस मग या ग्रीक वर्ड्स मध्ये किंवा या चिलेट्सला ग्रीक भाषेत काय म्हणतो आपण चिली किंवा चिलस म्हणत असतो मीन्स द क्रेप्स क्लॉ क्रेप्स सगळ्यांना माहित आहे इथं मी याच्यावर हे पण घेतलेलं आहे क्रेप्स त्याला मराठीतून खेकडा म्हणत असतो आपण यांचं मिनिंग हे कसं नाव डिराईव्ह झालं किंवा ग्रीक वर्ड्स मधून इकडे आपल्याकडे कसं आलं तर त्यांनी सांगितलेलं when the crabs capture the food in its claws when the crabs capture the food in its two claws then there is formation of the ring like structure and this ring like structure is called as the chelates काय सांगितलंय की ज्यावेळेस एखादा खेकडा आता तुम्ही इमॅजिन करा की हा इथं खेकडा आपण दाखवलेला आहे हा खेकडा ज्यावेळेस याच्या दोन क्लॉज मध्ये या दोन मोठ्या क्लॉज येतात राईट ह्या दोन मोठ्या क्लॉज मध्ये काय करतात एखादं फूड कॅप्चर करतात त्याचं आता फॉर एक्झाम्पल हे फूड काय केलं त्याने कॅप्चर केले हे फूड कॅप्चर केलं देन देर इज फॉर्मेशन ऑफ द रिंग लाईक कंपाऊंड आता पहा इथं काय झालं एक रिंग लाईक स्ट्रक्चर इथं फॉर्मेशन झालं इथं रिंग लाईक स्ट्रक्चर मग हे जे काय रिंग लाईक स्ट्रक्चर झालं फॉर्मेशन this ring like compound or this ring like structure or या ring ला काय म्हणतो आपण this is called as the chelates chilis means काय म्हणतो आपण chilis or chilos means the in a Greek word it is called as the crepes claw crepes किंवा खेकड्याचे जे काही हे असतील त्याचे क्लॉज असतील लेक्चरच्या नंतर नाही
काहीच नाही. तर हे जे काही चिलीज आहे किंवा चिलस आहे, तर हे ग्रीक वर्ड्स मध्ये काय म्हणतो आपण त्याला, चिलेट्स म्हणत असतो किंवा याला चिलेट्स म्हणत असतो आपण याला. तर हे चिलेट्स जे आहे, तर ते चिलेट्स कसं फॉर्मेशन होते तुम्हाला लक्षात आलं की ही टर्म्स इकडे कशाला ग्रीक वर्ड्स मध्ये त्याला चिलस और चिलोस म्हणत असतो आपण. ज्यावेळेस एखादा खेकडा काय करतो आपल्या दोन याच्यामध्ये ज्यावेळेस फूड कॅप्चर करतो, पकडतो, तर ते फूड कॅप्चर केल्याच्या नंतर तिथे जे काही रिंग लाईक स्ट्रक्चर आपल्याला शो होते, त्या रिंग लाईक स्ट्रक्चरला काय म्हणतो, इट इज कॉल्ड ऍज द चिलेट्स म्हणतो आपण याला. लक्षात आलं. मग हे जे फूड जे म्हणलं आपण इथं की पकडलेलं, समजा फॉर एक्झाम्पल फूडला आपण तुम्ही कन्सिडर करू शकतो आपण, इट इज कॉल्ड ऍज द मेटल आयटम. याला काय कन्सिडर करा, मेटल आयटम. मग हा मेटल आयटम कॅप्चर केला कशानं, बायोडेंटेट लिगॅंडनं. बायोडेंटेट लिगॅंडनं काय केला, हा मेटल आयटम कॅप्चर केला. मग तिथं काय झालं की रिंग लाईक स्ट्रक्चर तयार झालं, अँड दिस रिंग लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ऍज द चिलेट्स. हे नाव पडलं. चिलेट्स इज अ कंपाऊंड or chelates is a form upon the reaction between the central metal atoms and the bidentate ligands. Then there is formation of the ring compound, and this ring compound is called as a chelates. लक्षात. मग ही जर चिलेट्स फॉर्मेशन व्हायचं असेल किंवा जर चिलेट जर फॉर्मेशन व्हायचं असेल, तर द फर्स्ट रिक्वायरमेंट इज दॅट द ligand is a bidentate. The ligand is a bidentate. मग आपल्याला जो लिगॅंड पाहिजे असेल, तो लिगॅंड कोणता पाहिजे आपल्याला, बायोडेंटेट लिगॅंड पाहिजे. बायोडेंटेट पाहिजे, त्याच्यानंतर ट्रायडेंटेट पाहिजे, त्याच्यानंतर टेट्राडेंटेट, पेटाडेंटेट, हेक्साडेंटेट जर असेल, then there is formation of the ring structure, and this ring structure is called as the chilates. त्याला काय म्हणतो आपण, चिलेट्स म्हणत असतो किंवा चिलेट्स म्हणतो. पहा आता स्टॅबिलिटी ऑफ चिलेटेड कॉम्प्लेक्सेस पाहू आपण. समजा फॉर एक्झाम्पल एक आहे विदाउट चिलेट्स मीन्स माहित झालं तुम्हाला, चिलेट्स मीन्स काय सांगितलं आपण, रिंग लाईक स्ट्रक्चर. मग स्टॅबिलिटी कशी असते, जेवढे चिलेट्स त्या कॉम्प्लेक्स तिथं फॉर्मेशन होतील, तेवढी त्याची स्टॅबिलिटी काय होईल, इन्क्रीज होईल. जेवढ्या रिंग कंपाऊंड तिथं फॉर्मेशन होतील, तेवढी काय होईल तिथं त्याची स्टॅबिलिटी वाढेल. जो कंपाऊंड स्टेबल कधी असेल की जर तो कंपाऊंड जो रिंग फॉर्म मध्ये असेल, तो कंपाऊंड काय असेल, मोर स्टेबल ऍज कम्पेअर टू जो कंपाऊंड रिंग फॉर्मेशन मध्ये नसेल त्याच्यापेक्षा. आता फॉर एक्झाम्पल इथं पहा तुम्ही, हे जे पहिलं स्ट्रक्चर आहे किंवा हे जे पहिलं स्ट्रक्चर याला म्हणतो आपण इथिलीन डायमंड मॉलिक्यूल. सी, इथिलीन डायमंड मॉलिक्यूल हा खूप मोठा आहे. इथिलीन डायमंड मॉलिक्यूल हा काय खूप मोठा आहे किंवा हे ओपन स्ट्रक्चर आहे याचं. मग हे ओपन स्ट्रक्चर आहे, हे अनस्टेबल असते कदाचित किंवा हे अनस्टेबल असेल. पण जर एखादा कंपाऊंड न काय केलं असेल, रिंग स्ट्रक्चर फॉर्मेशन केली, हे बघा इथं रिंग स्ट्रक्चर जर फॉर्मेशन केली असेल, तर रिंग स्ट्रक्चर वाले कंपाऊंड हे कसे असतात किंवा रिंग स्ट्रक्चर कंपाऊंड कसे असतात, दे आर अ व्हेरी स्टेबल ऍज कम्पेअर टू द नॉन रिंग किंवा रिंग ज्यानं फॉर्मेशन ज्यानं केली त्याच्यापेक्षा जो कंपाऊंड काय करतो, रिंग फॉर्मेशन करतो, तर तिचं काय असेल ते दे आर मोर स्टेबल. म्हणजे चिलेटेड कॉम्प्लेक्स जे असते किंवा चिलेशन जिथं तयार होते, चिलेशन म्हणजे सांगितलं आपण, चिलेशन म्हणजे काय, रिंग लाईक कंपाऊंड. जिथं रिंग लाईक कंपाऊंड तयार होतो, तो रिंग लाईक कंपाऊंड का असतो, इट इज व्हेरी स्टेबल ऍज कम्पेअर टू द अदर कंपाऊंड. जिथं रिंग फॉर्मेशन नाही झाली त्याच्यापेक्षा हा काय असते, जास्त स्टेबल असतो. मग इट इज डिपेंड अपॉन द हाऊ नंबर ऑफ रिंग्स इज फॉर्म. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपाऊंडनं काय केलं, एक रिंग फॉर्मेशन केली, तो स्टेबल असेल. पण दुसऱ्या कंपाऊंडनं 2 रिंग फॉर्मेशन केला, जे जास्ती रिंग फॉर्मेशन करेल तो जास्ती काय असेल, स्टेबल असेल. मग एक रिंग फॉर्मेशन करणारा कंपाऊंड कमी स्टेबल असेल, 2 रिंग कंपाऊंड फॉर्मेशन करणारा जास्ती स्टेबल असेल, 3 रिंग कंपाऊंड फॉर्मेशन करणारा त्याच्यापेक्षा जास्ती स्टेबल असेल, 4 आणि 5 आणि 6. It is depend upon the stability, or stability is depend upon the number of rings formed by that चिलेटिंग एजंट्स म्हणा किंवा त्याला काय म्हणतो आपण, लिगॅंड. मग जेवढ्या जास्ती रिंग जो फॉर्मेशन करेल, तो काय करेल, तिथं जेवढ्या जास्ती तिथं काय होईल, तिथं चिलेशन येईल, आणि तिथं काय होईल, चिलेशन काय होते, जनरली फॉर्मेशन होते. असं याचं स्टॅबिलिटी असेल. स्टॅबिलिटी लक्षात आली का तुमच्या, स्टॅबिलिटी ऑफ द चिलेटेड कॉम्प्लेक्स. जर चिलेशन असेल, जिथं रिंग लाईक कंपाऊंड असेल, तो जास्ती स्टेबल असेल ऍज कम्पेअर टू द सिंपल कंपाऊंड पेक्षा रिंग लाईक कंपाऊंड इज अ मोर स्टेबल, जास्त स्टेबल असतील. अँड द स्टॅबिलिटी इज डिपेंड अपॉन द हाऊ नंबर ऑफ रिंग इज फॉर्म. म्हणजे किती नंबर रिंग फॉर्मेशन होतात, एक रिंग फॉर्मेशन होती, 2 रिंग फॉर्मेशन होतात, 3 होतात, 4 होतात, 5 होतात, याच्यावर डिपेंड काय आहे त्याची स्टॅबिलिटी काय असेल, तेवढी त्याची इन्क्रीजिंग स्टॅबिलिटी असते. जो जास्त रिंग स्टॅबल करेल तेवढी त्याची स्टॅबिलिटी जास्त असेल, जो कमी रिंग फॉर्मेशन करेल तो काय असेल, त्याची स्टॅबिलिटी काय असेल, कमी असेल. आता फॉर एक्झाम्पल पाहू आपण, इथिलीन डायमाइनचा मॉलिक्यूल आहे.
इथिलीन डायमंडचा मॉलिक्यूल आहे. एक इथिलीन डायमंड मॉलिक्युल्स or one ethylene diamond molecules forms the one ring with the centromet atoms. But diethyl triamine forms the two ring. Triethyl tetraamine forms the four ring किंवा three rings. म्हणजे जेवढे जास्त रिंग्स फॉर्मेशन करेल तेवढी काय असते त्याची स्टॅबिलिटी काय होईल तिथं इन्क्रीज होईल. लक्षात. मग EDTA जर एखाद्या कॉम्प्लेक्स सोबत जर रिॲक्ट झाला, then EDTA is react with one of the centromet atom, then there is formation of the five rings. It is very stable as compared to when ethylene diamine forms the only one ring. लक्षात कंपॅरिझन लक्षात आलं तुमच्या. जर EDTA इथिलीन डायमाइन किंवा EDTA जो मॉलिक्यूल आहे पण इथिलीन डायमाइन टेट्राएसिडेट हा मॉलिक्यूल जर एखादा सेंट्रल मेटल ॲटम सोबत जर रिॲक्ट झाला तर तिथे काय होते की जवळपास तिथे 5 रिंग फॉर्मेशन होतात. तिथे काय होतं जनरली तिथं 5 रिंग फॉर्मेशन होतात. मग हा 5 रिंग फॉर्मेशन झालेला कंपाऊंड मोर स्टेबल असेल, जिथे की इथिलीन डायमाइन फक्त काय करते एकच रिंग फॉर्मेशन करते. मग एक रिंग कंपाऊंड फॉर्मेशन केल्यापेक्षा 5 रिंग कंपाऊंड फॉर्मेशन करणं हा कसा असेल मोर स्टेबल असेल किंवा काय असेल खूप जास्तीच काय असेल तिथं स्टेबल असेल. दिस इज अबाउट द स्टॅबिलिटी ऑफ द चिलेटेड कॉम्प्लेक्सेस किंवा स्टॅबिलिटी ऑफ द चिलेटेड कॉम्प्लेक्स किंवा स्टॅबिलिटी ऑफ द चिलेटेड कॉम्प्लेक्स. आता आपण पाहू चिलेटेड कॉम्प्लेक्स आयन. Martel and Calvis have given useful summary of the chelating agent and their application. मग हे दोन जे सायंटिस्ट आहेत मार्टेल अँड कॅल्व्हिन नावाचे, त्यांनी काय केलं की एक युजफुल समरी दिली की चिलेटेड कंपाऊंड हाऊ इट इज अप्लिकेबल applications or how it is applicable in a coordination chemistry. Then first मग they are divided into the two class or the chelates. जे काही चिलेटेड कंपाऊंड आहेत ते चिलेटेड कंपाऊंड्स काय आहेत त्यांनी त्याचं डिव्हिजन केलं आणि they are divided into two classes. The first class is called as the sequestering agent. What is meant by sequestering agent? Chelating agents that form water soluble chelates. See here, those complexes or those central metal atoms and the ligands form the soluble chelates or the water soluble chelates formation करतात. These are very useful for effective removal of objectional metals ion in aqueous solution. See here, मग अशा प्रकारचे जे काही वॉटर सोल्युबल चिलेट्स आहेत, सिक्वेस्टरिंग एजंट म्हणजे कोणते की जे चिलेट्स काय असतात वॉटर सोल्युबल असतात, वॉटर मध्ये टाकल्याच्या नंतर ते त्याचं काय होतं सोल्युशन ते सोल्युबल होतात, ते डिझॉल्व्ह होतात. मग याचा उपयोग काय केला आहे आपण, दिस चिलेट इज युजफुल इन अ रिमूव्हल ऑफ ऑब्जेक्शनेबल मेटल्स इन अक्वेस सोल्युशन. मग अक्वेस सोल्युशन मध्ये जर एखादा ऑब्जेक्शनल मेटल्स असेल, आता फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या अक्वेस सोल्युशन मध्ये जर फॉर एक्झाम्पल फेरस मेटल टाकला असेल, आपण अक्वेस सोल्युशन मध्ये काय फेरस मेटल टाकला असेल, मग हा फेरस मेटल जर आपल्याला जर रिमूव्ह करायचा असेल, इझिली रिमूव्ह करायचा असेल, देन यूज ऑफ दिस सिक्वेस्टरिंग एजंट. मग तिथे काय करायचं, एक चिलेट टाकून द्यायचा तिथे काय करायचं चिलेटिंग एजंट्स म्हणजे आपला एखादा बायडेंटेड ट्रायडेंटेड टेट्राडेंटेड लिगॅंड्स काय करायचं टाकून द्यायचा. मग तो लिगॅंड्स काय करल, त्या सेंट्रल मेटल ॲटम सोबत काय करल चिलेशन फॉर्मेशन करल. मग चिलेशन फॉर्मेशन जर केलं की तिथे काय होईल, तिथे तो कॉम्प्लेक्स काय होईल डिझॉल्व्ह होऊन जाईल त्या वॉटर मध्ये, आणि जर तो डिझॉल्व्ह झाला तर आपण इझिली काय करतो, आपण त्याला रिमूव्ह करू शकतो. They found a special application in the laundering in the कशी आणायची फक्त पुढे राहिले पुढे नको जाऊ. तर मग इथे काय होईल, लॉन्ड्रिंग इन अ बॉयलर स्केलवर रिमूव्हल अँड अ स्पीड अप द इलिमिनेशन ऑफ हार्मफुल रेडिएक्टिव्ह मेटल्स फ्रॉम द बॉडी फ्लुइड. मग बॉडी फ्लुइड मधून सुद्धा किंवा आपण काय करू शकतो की बॉडी फ्लुइड मधून सुद्धा आपण हा एखादा जर ऑब्जेक्शनल मेटल्स आपल्या बॉडीमध्ये जर गेला असेल तर त्यावेळेस काय करतो आपण तो सुद्धा काढू शकतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी एक आपल्याला सांगते, एखाद्या वेळेस जर समजा कॉपरच्या जिथे एखादी कॉपरची इंडस्ट्री आहे, त्या कॉपरच्या इंडस्ट्रीमध्ये काय करतात जे कामगार लोक काम करतात तिथं, आणि जर त्याच्या चुकून जर त्याच्या पोटामध्ये जर ते कॉपर मेटल जर गेलं समज चुकून जेवता वेळेस किंवा पाण्यामध्ये कशामधून जर गेलं, आता त्या आपल्याला काय करायचं ते कॉपर मेटल काय करायचं बाहेर काढायचं, बॉडीच्या बाहेर जर काढायचं असेल तर मग काय करता येईल, मग अशा वेळेस तिथे काय करतात देन देर इज यूज ऑफ द EDTA सोल्युशन. मग तिथं काय करतात EDTA सारखे सोल्युशन काय करतात यूज करतात,
मग ते ईडीटी सोल्युशन त्या माणसाला काय करतात, पाण्यात थ्रू द्यायचं किंवा द्यायचं प्यायला. मग ते ईडीटी पोटात गेल्याच्या नंतर काय करतात, जिथे जिथे कॉपर आहे तिथं तिथं ते कॉपर काय करत, ते ईडीटी काय करत, त्या कॉपर सोबत काय करलं, बॉन्डिंग तयार करलं आणि तिथं काय करल, रिंग कंपाऊंड फॉर्मेशन करल. आणि मग तिथं जर ते जर वॉटर सोल्युबल असेल तर आपल्या शरीरामध्ये त्याचा काय होईल, तो डिझॉल्व्ह होईल, तो मेटल त्या चिलेटिन सोबत, आणि तो आपल्या शरीराबाहेर काय करता येईल, आपल्याला बाहेर काढता येईल. म्हणजे इट इज युजफुल फॉर द रिमूव्हल ऑफ ऑब्जेक्शनल मेटल फ्रॉम द बॉडी फ्लुइड्स. बॉडी फ्लुइड्स मधून काय करता येईल, आपल्याला ते बाहेर काढता येईल. मग एखादा रेडिएक्टिव्ह मेटल जरी असला तो सुद्धा आपल्याला काय करता येईल, इलिमिनेशन त्या बॉडी फ्लुइड मधून काय करता येईल, आपल्याला इझिली काढता येते. आणि अशा एजंट्सला काय म्हणतो आपण, धिस एजंट्स इज कॉल्ड एज द सिक्विस्टेरिंग एजंट्स आपण जनरली म्हणत असतो. त्याला काय म्हणतो असतो आपण, सिक्विस्टेरिंग एजंट्स. सियर इथे एक यूज केलेला आहे मी, इथे तुम्हाला मुद्दाम दाखवण्यासाठी इथं घेतलेला आहे. एक पहा, चिलेशन थेरपी नावाची एक थेरपी आहे टू रिमूव्ह द हेवी मेटल्स फ्रॉम द बॉडी. ज्यावेळेस आपल्याला एखादं बॉडीमध्ये ज्यावेळेस एखादं पॉइझनस मेटल्स जातात, पॉइझनस मेटल्स आपल्या बॉडीमध्ये जातात, त्यावेळेस जर आपल्याला त्याला रिमूव्ह जर करत असेल तर त्यावेळेस ती एक थेरी वापरतात डॉक्टर लोक. त्या थेरीला आपण, इट इज कॉल्ड एज द चिलेशन थेरपी. दिस थेरपी इज यूज फॉर द रिमूव्हल ऑफ द हेवी मेटल्स फ्रॉम द बॉडी. मग हेवी मेटल्स जे असतील ते हेवी मेटल्स हे काय करतात, काढण्याचं काम काय करतात ते करत असतात, किंवा काढण्याचं काम काय करत असतात ते इथं करत असतात जनरली. मग हे कसं काढतात, फॉर एक्झाम्पल आपली ही बघा इथं रेड ब्लड सेल दिसायली तुम्हाला इथं. मग हे ऑब्जेक्शनल मेटल्स आहेत. फॉर एक्झाम्पल काय केलं तर ऑब्जेक्शनल मेटल्स तुम्हाला इथं दिसत असतात. हेवी मेटल्स इन 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 युअर ब्लड स्ट्रीम काउज द एथ्रोस्क्लेरोसिस असा डिसीज तिथे काय होते, तयार होते. मग ह्या ब्लड सेल मध्ये पहा, जर तुम्हाला हे जर ऑब्जेक्शनल मेटल दिसत असतील तुम्हाला, एकाच नाव आहे लीड, एकाच नाव आहे आयर्न, एक आहे आर्सेनिक, याला म्हणतो आपण हेवी मेटल्स, मर्क्युरी. हे काय आहे, ब्लड सेल. म्हणजे ह्या काय तर हे दिसलेले आपल्याला ह्या ब्लड सेल येतात या रेड कलरच्या. आणि या ब्लड सेल मध्ये काय आहे तुम्हाला दिसत असेल तर त्या ब्लड सेल मध्ये जे मेटल्स आहेत ते मेटल्स काय झाले, तिथं हेवी मेटल जाऊन बसलेले इथं. फॉर एक्झाम्पल लीड असेल त्याला म्हणतो आपण पीबी म्हणतो आपण, एफई असेल, आर्सेनिक असेल, त्याच्यानंतर मर्क्युरी असेल, एचजी. मग हे जाऊन बसलेत. मग आपल्याला हे काय करायचे, आपल्याला ब्लड सेल मधून आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करायचे. ब्लड सेल मधून काय करायचे, आपल्याला रिमूव्ह करायचे. देन देर इज यूज ऑफ पायकडे सलाईन दिसते तुम्हाला. मग अशा प्रकारचं काय करतात, त्याला सलाईन लावतात. की या सलाईन मध्ये काय असते, या सलाईन मध्ये असतात लिगँड्स, त्याच्यात असतात लिगँड. मग लिगँड कोणते असतात, इथिलीन डायमाइन असेल, त्याच्यानंतर ईडीटीए सारखे असतील. मग ते ईडीटीए वगैरे काय करतात, आपल्या ब्लड व्हेसल्स मध्ये काय करतात, सलाईनद्वारे सोडतात. हे बघा इथे सलाईन दिलेलं आहे. मग सलाईन दिल्याच्या नंतर याच्यामधला जो काही लिगँड आहेत ते लिगँड्स काय करतात, बायडेंटेट लिगँड, ट्रायडेंटेट लिगँड, टेट्राडेंटेट लिगँड आणि पेंटाडेंटेट जे काही लिगँड्स असतील ते लिगँड्स काय करतात, या मेटलला काय करतात, कॅप्चर करतात. या लिगँडला काय करतील, कॅप्चर करतील. आणि मग इथे प्रत्येक या लिगँडनं जर असं कॅप्चर केलं तर तिथं काय होतं की सॉल्युबल कंपाऊंड तयार होतो. तिथं होईल सॉल्युबल कंपाऊंड. हे जे काही लिगँड्स तिथं रिंग फॉर्मेशन करण्यात येतं, तर ते रिंग फॉर्मेशन केल्यामुळे काय होईल, तिथं सॉल्युबल कंपाऊंड तिथं तयार होतो. आणि सॉल्युबल कंपाऊंड काय झालं, वॉटर मध्ये काय होतं, डिझॉल्व होते. मग आपण जर पाणी जास्तीत जास्त जर पाणी पिलं तर हे कंपाऊंड, हे ऑब्जेक्शनेबल जे मेटल आहेत त्या रिंग कंपाऊंड सोबत काय होतं, ते डिझॉल्व होऊन जातात. आणि विथ द हेल्प ऑफ द युरिन म्हणा किंवा घामाच्या द्वारे काय करतो आपण, ते मेटल्स आपण शरीराच्या बाहेर काढून इथं आपण हेवी मेटल्स काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. दिस इज द मेन अप्लिकेशन ऑफ द चिलेट्स. चिलेटचं काय, मग इथं बायोलॉजी मध्ये खूप सारा असा यूज केलेला आहे, किंवा चिलेशन थेरपीचा अशा प्रकारे काय करतो आपण इथं यूज करत असतो. आय थिंक हे तुम्हाला समजलं असेल, किंवा हे तुम्हाला इथं समजलं असेल की हाऊ इट इज यूज और हाऊ इट इज चिलेशन थेरपी इज यूज, किंवा हे आपल्याला कसं काढता येईल, किंवा आपल्याला हे कसं रिमूव्ह करता येईल. याचं आणखीन एक यूज इथं आपल्याला तुम्हाला इथं मी इथं सांगू शकतो. जर आपल्याला जर त्या याच्यामध्ये जर प्रेझेंटेशन मध्ये आपण जर पाहिला असेल, सियर याच्यामध्ये चिलेशन थेरपीच दाखवलेले आहे. थोडक्यात जर तुम्ही व्हिडिओ जर बघितला तर चिलेशन थेरपी इथे तुम्हाला दिसून, याला म्हणतो आपण आयर्न चिलेशन.
आयर्न चिलेशनची इथं थेरपी तुम्हाला सांगितलेली आहे स्क्रीनवर जी दिसत आहे ना, हे बघा, आयर्न चिलेटर्स आर एस्टिमेटेड टू रिड्यूस द लेवल आयर्न. लेवल आयर्न काय करता येईल आपल्याला तिथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण तिथं. आयर्न चिलेशन्स हाऊ इट इज रिमूव्ह. हे असं एफई हा इथं एफईला काय केलेलं आहे त्यानं पकडलेलं आहे किंवा कॅप्चर केलेलं आहे. एम ऑफ चिलेशन्स पहा, एम ऑफ चिलेशन्स काय असते, एम ऑफ चिलेशन्स काय असते, रिमूव्ह ऑफ एफई. एफईला काय करायचं, रिमूव्ह करण्याचं काम करत असतं. पण कोणतं जे एक्सेस झाले असेल त्याला म्हणतो आपण कॅव्हेंजिंग अँड रिपॉलिमेंट्स बाय डायरेक्ट स्कॅव्हेंजिंग अँड द रिडिप्लॉयमेंट्स किंवा ट्रान्सफर किंवा अशा प्रकारे काय करतो आपण इथं त्याचं प्रूफ ऑफ प्रिन्सिपल इंटरॅक्शन स्कॅव्हेंजर असे कंपाऊंड तिथे तयार होतात आणि त्याला काय करतात, त्या शरीरामधून जास्त झालेलं आयर्न काय करतात काढू शकतो. मग हे कोणतं पण असू शकते किंवा आयर्न चिलेशन. इथे त्याचा व्हिडिओ आहे बघा त्याचा आयर्न चिलेशनचा. व्हॉट इज चिलेशन थेरपी म्हणून दिलेलं आहे तुम्हाला. फेन मेटल लाईक, आता हा बघा, बिल्ट अप इन युअर बॉडी, लीड, मर्क्युरी, आयर्न, आर्सेनिक. सर डॉक्टर चिलेशन चालू म्हणलं पहा ना, केला तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, आपण युरिन ऑर द फेसेस एक्सटर्नल इथून आपण ते काय करू शकतो, आपण बाहेर काढू शकतो आपण चिलेशन जे काही होत असेल ते. नेम 3 आयर्न चिलेटर्स. आता चिलेटर्स कोणते कोणते, आयर्न चिलेटर्स कोणते पहा. DEFE किंवा रिमूव्हल ऑफ आयर्न, रोसमाइन किंवा डिफेरिप्रोल. अशा प्रकारे काय हे पहा मेकॅनिझम त्याचं एक तुम्हाला चिलेशनचं एक मेकॅनिझम दाखवते. आयर्न द फर्स्ट ओरल मेडिसिन FDA अप्रूव्ड, डिफेरेझिन किंवा डिफेरॉक्सिन. हे बघा असं कॅव्हेंजर करतो किंवा त्याला काय करतो आपण तिथं त्याला अटॅच करत असतो केमिकल्स. म्हणजे इथे रिंग्स तयार व्हायला बघा, इथं ह्या रिंग्स अशा, या रिंग्सला काय म्हणतो आपण, दिस रिंग्स इज कॉल्ड द चिलेशन. डिफेरोक्झामाइन, डिफेरोक्झामाइन्स नावाचं मेडिसिन आहे, इंजेक्शन आहे, ते यूज करतात तिथं ते काढण्यासाठी, बाहेर टाकण्यासाठी. टू ट्रीट हिमोक्रोमॅटोसिस. हिमोक्रोमॅटोसिस म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जिथं हिमोग्लोबिनचं प्रमाण जर जास्त झालं तर त्यावेळेस हे यूज करतात. एफई ट्रायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्सला काय करतात, हा चिलेशन करते आणि बाहेर काढते. हे बघा, हे रिंग्स फॉर्मेशन झाले, अशा रिंग्सला एक कंपाऊंड इथं तयार होतात. रिंग्सला एक कंपाऊंड काय इथं आपण त्याला रिमूव्ह करू शकतो इझिली आपण. अँड ओरल चिलेटर्स, ओरली म्हणजे आपण जसं पाण्यासारखं पितो तसं आपण त्याला काय करू पिऊ शकतो. दीज आर द सम एक्झाम्पल्स, किंवा हे काय तर काही एक्झाम्पल्स आहेत की जेणेकरून आपण काय करतो, आपण तिथे त्याला घेऊ शकतो. लक्षात. तर मग याला म्हणतो असतो आपण चिलेशन थेरपी किंवा चिलेशन इफेक्ट्स जनरली याला आपण म्हणता येईल. बेसिक कन्सेप्ट आपण, व्हॉट इज द बेसिक कन्सेप्ट. मेटल चिलेट्स कॅन एक्झामाइन फ्रॉम अ लिस्ट 3 पॉइंट ऑफ व्ह्यू. जर आपल्याला मेटल चिलेट जर पाहायचे असतील तर आपण 2-3 पॉइंट्स न काय करत असतो, आपण त्याचं एक्झामिनेशन करत असतो किंवा 2-3 पॉइंट्स न एक्झामिनेशन आपण त्याचं जनरली करू शकतो. फॉर एक्झाम्पल अ सेंट्रल मेटल ॲटम्स. मग आता सेंट्रल मेटल ॲटम्स इज इम्पॉर्टंट for the ring formation, or central metal atom is a very play a vital role or play a crucial role in the formation of the chelates. Without central metal atoms we cannot form the chelates.
आपण चिलेट्स विदाउट सेंट्रल मेटल ऍटम्स फॉर्मेशन करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून सेंट्रल मेटल ऍटम्स प्ले अ व्हेरी व्हायटल रोल्स इन फॉर्मेशन ऑफ द चिलेट्स, किंवा त्याच्याशिवाय आपण करू शकत नाही. बट the property of central metal atoms is also depend the property of formation of the chelates. मग सेंट्रल मेटल atoms च्या प्रॉपर्टीवर काय आहे, त्याचे डिपेंड आहे की तो कोणता कसा असला पाहिजे, त्याचे ऑक्सिडेशन स्टेट किती असली पाहिजेत. आता फॉर एक्झाम्पल आपण द चिलेट्स फॉर्म बाय कॉपर सेकंड, निकेल सेकंड विथ डायमिथिल ग्लायकोसाइड हॅव टोटली डिफरंट प्रॉपर्टी. सी हियर, आता एक एक लिगॅंड सेम आहे. सी हियर, ligand is the same, dimethyl glyoxam is a ligand, is a same for the copper and same for the nickel, but the property have a totally different show, or they shows the different properties. ते काय करतात, different property काय करतात, शो करतात. Why it shows the different property? Because the central metal atom is a different. म्हणून central metal atom is a very important for the formation of the chelates. काय सांगितलं, chelates formed by the copper second and nickel second with the dimethyl glyoxam have a total different property. The copper second or the copper second chelates is a soluble in water, while the nickel second chelates is a highly insoluble in water. पहा डिफरन्स कसा आहे. ज्यावेळेस कॉपर हा डायमिथिल ग्लायऑक्साइड सोबत काय करतो, रिएक्शन करतो, किंवा डायमिथिल ग्लायऑक्साइड सोबत रिएक्शन करतो आणि तिथे काय करतो, चिलेट्स फॉर्मेशन करतो. मग तसं फॉर्मेशन केलेले चिलेट्स हे कसं असतं, सोल्युबल असते कॉपरनं फॉर्मेशन केलेलं. पण ते जर निकेलनं ग्लायकोसाइड सोबत जर चिलेट्स फॉर्मेशन केलं तर ते कसं असतं, इनसॉल्युबल असते. द कॉपर चिलेट्स इज अ टेट्रागोनल पिरॅमिडल मॉलिक्युल, आणि कॉपरनं जर ग्लायकोसाइड सोबत जर चिलेट्स तयार केला असेल तर त्याचा जो शेप असतो तो कसा असतो, शेप तो असतो टेट्रागोनल पिरॅमिडल मॉलिक्युल्स तयार होतो. व्हाईल निकेलनं ज्यावेळेस तयार करत शेप, निकेल चिलेट्स इज अ स्क्वेअर पेनार. निकेल कसा असतो, स्क्वेअर पेनार स्ट्रक्चर असतो. This difference arises due to the size and the electronic configuration of the two metal atoms. It is depend upon the central metal atom's size and the electronic configuration of the central metal atom. For example, the size of the copper is a smaller as compared to the nickel, because in a transition series, when we are going from left to right in a transition series, that times we see, or we will see what happens. The size of the metal atom is decreases from left to right. जर आपण पिरियड्स मध्ये जर गेलो तर लेफ्ट टू राईट खावाची साईज डिक्रीज जात असते, आणि निकेल अगोदर येते कशापेक्षा, कॉपर पेक्षा. म्हणजे लेफ्ट हँड साइडला असेल निकेल, आणि कॉपर कोणते असतो, राईट हँड साइडला असतो. म्हणून कॉपरची साईज ही स्मॉल, म्हणजे थोडीशी फार काय कमी असते ऍज कम्पेअर टू द निकेल. मग याच्यामुळे काय होतात, तिथे प्रॉपर्टी त्या कॉम्प्लेक्सच्या चिलेट्सच्या काय होतात, डिफरंट होतात. The structure and property of the chelates formed by the metal atoms are also affected by its oxidation number and the coordination number. मग ऑक्सिडेशन नंबर असेल तर ऑक्सिडेशन नंबर कशाला म्हणतो आपण, ऑक्सिडेशन स्टेट त्याची. मग ऑक्सिडेशन स्टेट कोणती असेल तर ऑक्सिडेशन स्टेट असेल त्याची पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट असेल किंवा निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट असेल. ही पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट आणि निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट बोथ आर shows the different property as compared to the another complexes. मग एकात दोन पॉझिटिव्ह 2 असेल, एकात पॉझिटिव्ह 3 असेल, तर त्यावेळेस काय होईल तिथं, त्यावेळेस तिथे त्याची प्रॉपर्टी वरून सुद्धा त्याचे स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टी काय असते ते डिपेंड असते. हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टडी द सेंट्रल मेटल ऍटम्स इन अ कॉम्प्लेक्स फॉर्मेशन और इन अ चिलेट्स फॉर्मेशन. चिलेट्स फॉर्मेशन मध्ये सुद्धा काय होईल तिथं, इथं त्याचं फॉर्मेशन महत्वाचं रोल सुद्धा काय करतात, प्ले करतात. The second factor is that the chelating molecules. मग chelating molecules कोणता असतो, when the chelating molecules were ज्यावेळेस आपण chelating moleculeचा अभ्यास करतो किंवा chelatingचा आपण अभ्यास करत असतो, chelating agents. मग chelating agents कोणते कोणते असतात, सेकंड जर पाहिलं आपण तर chelating agent the reagents that precipitate out the metal chelates. मग जे काही reagents असतात ते reagents काय करतात, ते रिएजंट्स मेटल आयटमला काय करतात, प्रिसिपिटेट करतात. आता फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तुम्हाला तर जे ग्रीन प्लांट्स आहेत, तो ग्रीन प्लांट मध्ये काय असतो, क्लोरोफिल प्रेझेंट असतो. मग क्लोरोफिल मध्ये जो रिंग लाईक कंपाऊंड फॉर्मेशन होतो किंवा चिलेट्स फॉर्मेशन होतो, तर त्याचा सेंट्रल मेटल आयटम जो असतो तो सेंट्रल मेटल आयटम्स कोणता असतो, द सेंट्रल मेटल आयटम्स इज कॉल्ड एज द Mg. द सेंट्रल मेटल आयटम्स इज कॉल्ड एज द Mg. हे मॅग्नेट जो असतो किंवा मॅग्नेशियम जो असतो, तो मॅग्नेशियम इथं काय होतं, रिंग्स लाईक कंपाऊंड तयार करतो. हे बघा, दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल. हे जे स्ट्रक्चर जर पाहिलं असेल ना आपण, ते क्लोरोफिलचं स्ट्रक्चर आहे.
या लिव्ज मध्ये या पानामधून काय होत असते किंवा या पानामधून काय होत असते की क्लोरोफिल जर आपण शिफ्ट केला देन वी गेट्स द वन रिंग टू टू रिंग थ्री रिंग फोर रिंग 4 रिंग्स इथं फॉर्मेशन होतात आणि यालाच काय म्हणतो आपण इट इज कॉल्ड ऍज द चिलेट्स. म्हणजे प्लांट्स मध्ये सुद्धा या चिलेट्सचं खूप महत्व आहे किंवा प्लांट्स मध्ये किंवा या चिलेट्सचं खूप महत्व आहे. त्याच्यानंतर जर आपण रेड सॉइल पाहिले असेल तांबारी माती म्हणतो आपण तांबड्या कलरची माती म्हणतो आपण रेड सॉइल पाहिले असेल तर ते रेड सॉइल कशामुळे येत असते बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ द आयर्न चिलेट्स. याच्यामध्ये काय असते की आयर्न चिलेट्स असतात. मग हे चिलेट्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट किंवा चिलेट्स हे खूप महत्वाचे आहेत कशासाठी या अभ्यास करण्यासाठी किंवा कोणता कलर कशामुळे होतो किंवा कलर प्रॉपर्टी सुद्धा चेंज होतात त्यामुळे तिथे काय होत असते असे चिलेशन सारखे उपयोग तिथे काय केले जातात लक्षात. त्याच्यानंतर आपण पाहू बेसिक कन्सेप्ट जे असतील ते बेसिक कन्सेप्ट ऑफ द सेंट्रोमीटर ऍटम्स असेल किंवा त्याचं आपण पाहिलं द सेंट्रोमीटर ऍटम्स पाहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड मध्ये जर पाहिलं असेल आपण तर सेकंड पाहिलं आपण की द चिलेटिंग मॉलिक्युल्स इट मस्ट पजेस. जर एखादा लिगॅंड हा चिलेटिंग एजंट्स म्हणून जर होत असेल इट ऍक्ट ऍज अ चिलेटिंग एजंट्स देट इट्स हॅव अ मिनिमम 2 पॉइंट्स. याचे काय की कमी कमी 2 पॉइंट दिले तर इट मस्ट पजेस ऍटलीस्ट 2 अप्रोप्रिएट फंक्शनल ग्रुप की त्या मॉलिक्युल्स मध्ये त्या लिगॅंड्स मध्ये त्या चिलेटिंग ग्रुप्स मध्ये त्या मॉलिक्युल्स मध्ये कमीत कमी 2 फंक्शनल ग्रुप पाहिजेत. 2 फंक्शनल ग्रुप पाहिजेत. These functional group must be so situated in the molecule that they permits the formation of the ring with the metal atom as a closing member. मग जे काही आपण तिथं सांगालो की 2 फंक्शनल ग्रुप पाहिजेत ते फंक्शनल ग्रुप एवढे ऍक्टिव्ह पाहिजेत की त्या फंक्शनल ग्रुपनं काय केलं पाहिजे दे फॉर्म्स द रिंग्स विथ द सेंट्रल मेटल ऍटम्स और दे फॉर्म्स द बॉन्ड विथ द सेंट्रल मेटल ऍटम्स. सेंट्रल मेटल ऍटम सोबत त्याने काय केलं पाहिजे बॉन्डिंग फॉर्मेशन केली पाहिजेत. आणि मग जर बॉन्डिंग फॉर्मेशन जर केली तर तिथंच काय होईल तिथं रिंग लाईक स्ट्रक्चर काय होते तिथं फॉर्मेशन होते.